आज मी उपासासाठी वडे बनवत आहे शाबूचे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता हे 1 किलोचं पाकिट आहे शाबूचं, तर मी अर्ध पाकिट घेत आहे। इथं अर्ध पाकिट घेतल्याच्या नंतर आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथं मी पातेल्यात पाणी घेतलेलं आहे। हे आपल्याला खळखळीत धुवून घ्यायचं आहे, ह्याच्यात काय असलं तर निघतंय आणि पाणी आपल्याला हे वतून काढायचं आहे। हे 4 तासासाठी शाबू मी भिजायला ठेवणार आहे। त्याच्यामुळे कधीही शाबू बनवताना कमीत कमी 4 तास तर भिजवा। 3.5 तास 4 तास असं जर भिजलं तर चांगला शाबू भिजला जातो। आता हे पाणी मी वतून काढत आहे। सारं पाणी वतून काढणार आहे। बघू शकता पाणी कसलं निघालेलं आहे। हे पाणी वतून काढल्याच्या नंतर आता हे भिजायला पाणी ठेवत आहे मी। पाणी किती ठेवायचं ते बघू शकता तुम्ही। पुन्हा नंतर 1ही चम्मच पाणी टाकणार नाही मी। आता हे किती पाणी ठेवले, शाबूच्या थोडंसं वरी ठेवलेलं आहे। बोट अर्ध बुडलाले माझं, किंवा असं बघितलं तर एकदम कमी प्रमाणात पाणी ठेवलेलं आहे। आता हे 4 तासासाठी झाकून ठेवून देऊया। 4 तास झाल्याच्या नंतर 2 तासाच्या नंतर एक वेळेस मिक्स करून ठेवलं होतं मी चम्मचनं। आता हे बघू शकता कसा शाबू आपला भिजलेला आहे, एकदम सॉफ्ट। कधीही नंतर पाणी नाही टाकायचं, एक वेळेसच पाणी टाकायचं आणि मध्येच 1-2 वेळेस हलवून ठेवायचं, म्हणजे कुठलं भिजलेलं नसलं, पाणी पोहोचायला नसलं तर खालीवरी होऊन ते भिजलं जाते। आता टोपल्यात शाबू मी काढून घेतलेला आहे। 6 माणसाचा मी नाश्ता बनवत आहे इथं। आता हे 6 ते 7 मी मीडियम साईजचे आलू घेतलेले आहेत। अर्धा किलो शाबूला एवढे आलू टाकत आहे मी। 500 ग्राम शाबू असला तर 400 ग्राम मी आलू टाकत आहे। आता हे मीडियम साईजचे आलू आहेत, जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही। पहिले ह्याला मिक्स करून घेते। तुम्ही एक वेळेसही मिक्स करू शकता। हे सारं एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता हे सारे मी मसाले एका प्लेटात काढून घेतलेले आहेत, ते टाकून घेणार आहे। बघू शकता तुम्ही जर उपासाला हे कोथिंबर हे खात नसलो तर स्किप करा आणि तुम्ही जे उपासाला खाता ते टाका। एखादी वस्तू जर स्किप केली तर स्वादमध्ये काहीच फरक पडत नाही, खूप छान बनले जातात। शिंदे लोणच्या जागी नमकही टाकू शकता, मी नमक टाकलेला आहे। इथं हिरवी मिरची, कढीपत्ता, धनिया पत्ता, इथं मी लाल मिरची पावडर घेतले कलरसाठी, जिरे घेतल्यात आणि हे अद्रक घेतले मी 1.5 चम्मच एवढं। ह्याला पहिलं मिक्स करून घेते। शेंगदाणे मी भाजून घेतले आता पहिलं, आणि त्याला थंड झाल्याच्या नंतर त्याचा छिलका काढून घेतलाय आणि छिलका काढून त्याला मोठाडच आपणाला हे बघा असं पिसून घ्यायचं आहे। जास्त बारीक करायचं नाही, जास्त मोठे ठेवायचं नाही। हे कमीत कमी 2 ते 2.5 कपानं मापलं तर 2.5 कप हे शेंगदाण्याचं कूट आहे। हे मिक्स करून घेते व्यवस्थित। आपणाला हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे सारं एकजीव झाल्याच्या नंतर मी लगेच इथं वडे बनवायला घेतलेला आहे। बघू शकता असे जर तुम्ही वडे बनवले तर हाताला चिटकू शकते। तर तुम्ही बघू शकता मी दाखवलं इथं। असंच नाही बनवायचं, मी तुम्हाला दाखवते। हाताला पाणी थोडंसं पाण्याचा हात लावायचं किंवा तेलाचा हात लावायचं, म्हणजे वडे पटपट बनले जातात। हे बघू शकता एक वडा मी बनवून ठेवलाय। तेल साईडला गरम करायला ठेवलंय आणि हाताला तेल लावून घेतले। तेल गरम झाले का ते बघितले आणि साईडला मी तेल ठेवलं एका वाटीत, ते हाताला तेल लावून घेतले। बघू शकता पटपट वडे बनले जातात, तेल किंवा पाणी लावण्यामुळं। दोन्हीपैकी एक आपण लावू शकता। असेच मी वडे बनवून घेते आणि एका प्लेटात ठेवल्यात। आता हे एकदम फुल गॅस करायचा नाही आपणाला, तेल गरम झाल्याच्या नंतर मिडियम करायचं। हे वडे माझे बनलेले आहेत। जाड बनवाय नाहीत मी वडे, थोडेसे चपटे बनवल्यात। जाड जर बनवले तर थोडीशी त्याच्यात हवा घुसते आहे किंवा मधीच पाणी असं हे झाल्यासारखं होतंय, मधी आपला शाबू पाण्यात भिजवलेला असतो तर ते थोडं पाणीचं अंश राहिल्यासारखं होतोय आणि ती वडे फुटतात, त्याच्यात गॅस बनल्यासारखं होतंय वड्यात। त्याच्यामुळं मी थोडेसे पातळ चपटे केल्यात वडे। असे जर वडे बनवले तर एकही तुमचा वडा फुटणार नाही आणि एकदम कमी गॅस करू नका आणि एकदम फुलही करू नका। एकदा तेल गरम झालं की मिडियम गॅसवर करा आणि असे तळून घ्या वडे। बघू शकता कसे मी वडे टाकल्याच्या नंतर हलके हलके गोल्डन होत गेले। त्याच्यानंतर आपले वडे
असे झालेले आहेत। मीडियम गॅसवरच मी तळलेले आहेत, फुल गॅस केलेला नाही। असेच मी सारे वडे तळून घेणार आहे। वड्या एकही फुटलेला नाही माझा, तुम्ही बघू शकता। माझे कमीत कमी 36 वडे बनले होते आणि एकदम चांगले बनले होते, एकही वडा फुटलेला नाही। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि चटणीसोबत वडे सर्व करा। कमेंट करून नक्की सांगा।